तुमच्या घरात गोदरेजचं एखादं तरी उत्पादन नक्की असेल, पण गोदरेज कंपनी नेमकी काय बनवते, किती मोठी आहे आणि तिचा खरा मालक कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वर्ष होतं 1897. स्वदेशीची चळवळ सुरू होण्यापूर्वीच दोन भावांनी भारतात एक कंपनी सुरू केली, अर्देशीर गोदरेज आणि फिरोजशाह गोदरेज. त्यांचा उद्देश फक्त व्यवसाय नव्हता, तर भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करणं हा होता. सुरुवातीला त्यांनी कुलूप बनवायला सुरुवात केली. त्या काळात सुरक्षित कुलूप म्हणजे मोठी गोष्ट होती आणि गोदरेजचं नाव विश्वासाचं प्रतीक बनलं. पण आजचं गोदरेज फक्त कुलपांपुरतं मर्यादित नाही. तुमच्या घरातील गोदरेज रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, फर्निचर, कबर्ड, गोदरेज इंटेरियो, सिंथॉल साबण, गुड नाईट, हिट, इझी एअर, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोवेट आणि अनेक मोठे ब्रँड, हे सगळं गोदरेज समूहाचाच भाग आहे. भारताने जेव्हा चांद्रयान-3 मोहिमेद्वारे इतिहास रचला, तेव्हा गोदरेज एरोस्पेसने इस्रोच्या LVM-3 रॉकेटसाठी महत्त्वाचे इंजिनचे भाग, थ्रस्ट चेंबर आणि इतर अत्यावश्यक घटक तयार केले. एवढंच नाही, चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि मंगळयान मोहिमेमध्येही गोदरेजचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज गोदरेज समूहाचा व्यवसाय 100हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे आणि हजारो कर्मचारी या समूहासोबत काम करतात. पण गोदरेजचं खरं सिक्रेट काय माहितीये? नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं, दर्जाशी कधीही तडजोड न करणं आणि काळानुसार सतत बदलत राहणं. त्यामुळेच 128 वर्षांनंतरही गोदरेज प्रत्येक पिढीच्या घरात टिकून आहे. विशेष म्हणजे मुंबईतील विक्रोळी परिसरात गोदरेज समूहाने हजारो एकर मॅनग्रोव्ह जंगल आजही जपलं आहे. उद्योगासोबतच पर्यावरण संवर्धन हे एक मोठं उदाहरण मानलं जातं. म्हणूनच गोदरेज फक्त एक ब्रँड नाही, तर भारताच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या उद्योग समूहाची गोष्ट पाहायला आवडेल? महिंद्रा, बिर्ला की बजाज? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट बिझनेस स्टोरीसाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करायला विसरू नका.